अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। कांदा हे एक असं पीक आहे जे सोन्यासारख्या भावातही जातं तर कधी कोथिंबिरीच्या भावालाही जात नाही, पण तरीही या पिकाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्व कधीच कमी होत नाही। भारत कांद्याचा प्रमुख निर्यातदार आहे, तर भारतात महाराष्ट्र कांद्याचा प्रमुख उत्पादक आणि त्यातला 80% कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यात होतो। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातही हे पीक घेतलं जातं। तर म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कांदा लागवडीविषयी संपूर्ण माहिती। कांदा लागवडीसाठी जमीन मध्यम ते कसदार असायला हवी। जमिनीचा सामू 6 ते 7 इतका असायला हवा। पाण्याचा निचरा चांगला होणारी आणि भुसभुशीत जमीन असणं गरजेचं आहे। हलक्या आणि मुरमाड जमिनीत खतांचा योग्य वापर केल्यास अशा जमिनीतही कांदा घेतला जाऊ शकतो। कांद्याच्या पिकासाठी हवामान लागवडी वेळी थंड असणं गरजेचं आहे। म्हणूनच कांद्याचं पीक मुख्यत्वे करून रब्बी हंगामात घेतलं जातं, म्हणजे लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते। तर महाराष्ट्रात खरीप हंगामात आणि उन्हाळ्यातही लागवड केली जाते। लागवडी वेळी हवामान थंड असलं की ते बियाणांना मानवतं आणि त्यानंतर वाढीच्या काळात मात्र उष्ण हवामान असणं गरजेचं आहे। बसवंत 780, N53, N241, पुसा रेड ही कांद्याची वाणं प्रसिद्ध आहेत। यातलं कोणतं वाण तुमच्या जमीन आणि हवामानासाठी चांगलं आहे हे जाणकारांना प्रत्यक्ष विचारूनच निवड करावी। एका हेक्टरला कांद्याचं 10 किलो बियाणं पुरेसं असतं। लागवडी आधी जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी, मग 2 ते 3 कुळव्याच्या पाळ्या घ्याव्या आणि मग ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी। हेक्टरी जमिनीत 40 टन शेणखत टाकावं। सेंद्रिय खताचा वापर करणं जमिनीसाठी चांगलंच असतं। कांद्याची लागवड वाफे पाडून तसंच सरी पाडूनही केली जाऊ शकते। आधी गादी वाफा 1 मीटर रुंद, 3 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंच असा तयार करून घ्यावा। वाफ्याच्या रुंदीला समांतर अशा 5 सेंटीमीटर अंतरावर बोटाने रेषा पाडून घ्याव्या आणि यात ओळीने बी पेरावं आणि मातीने झाकून घ्यावं। बी उगवण्याच्या काळापर्यंत झारीने पाणी द्यावं आणि उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावं। रोपांना हरभऱ्या एवढी गाठ तयार झालेली दिसली की ते लागवडीसाठी तयार आहे असं समजावं। खरीपातली रोपं 6 ते 7 आठवड्यांनी तर रब्बीतली रोपं 8 ते 9 आठवड्यात तयार होतात। रोपं काढायच्या 24 तास आधी वाफ्यांना चांगलं भिजवून घ्यावं। रोपांची लागवड 7.5 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावर करावी। कांदा पिकास लागवडी वेळी हेक्टरी नत्र, स्फुरद, पलाश हे 50 किलो प्रत्येकी द्यावं। त्यानंतर एका महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावं। कांदा पिकास नियमित पाणी देणं महत्वाचं आहे। खरीप हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तर रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं। कांद्यावर बुरशीपासून होणारा करपा रोग जास्त पडतो। यात शेंड्यापासून पानं जळल्यासारखी वाटतात आणि पातीवर लांबट आकाराचे तांबूस डाग पडतात। खरीप हंगामात याचा प्रादुर्भाव जास्त होतो, तर फुलकिड्यांचाही त्रास होऊ शकतो। अशा वेळी लागवडीच्या 2-3 आठवड्यानंतर प्रति हेक्टरी फॉस्फोमिडॉन 85, WSC 100 किंवा क्विनॉलफॉस 25 EC 600 मिलीलीटर, नाहीतर मोनोक्रोटोफॉस 36 WSC 550 मिलीलीटर अधिक डायथेन M45 75 WP 1250 ग्रॅम किंवा डायथेन Z78 75 WDP 1000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम सॅडोविक चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी। पहिल्या फवारणीनंतर 3-4 आठवड्यांनी दुसरी फवारणी करावी। या फवारणीच्या वेळी प्रति हेक्टरी फॉस्फोमिडॉन 85 WSC 100 मिलीलीटर किंवा क्विनॉलफॉस 25 EC 600 मिलीलीटर किंवा मोनोक्रोटोफॉस 36 WSC 550 मिलीलीटर अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 50 WP 1250 ग्रॅम किंवा डाईनझेड 78 75 WDP 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। काढणीपूर्वी 3 आठवड्या अगोदर पाणी बंद करावं, ज्यामुळे पानामधील रस कांद्यात उतरतो आणि माना पडून कांदा काढणीस तयार होतो। लागवडीनंतर सुमारे 3 ते 4.5 महिन्यात कांदा काढणीसाठी तयार असतो। कांद्याची मान पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो आणि पात आडवी होते। कुदळीने आजूबाजूची जमीन उकरून
कांदे पातीसह उपटून घ्यावे। त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी कांदा पातीसह लहान लहान ढिगारे करून ठेवावा। पात कापताना 3 ते 4 सेंटीमीटर देठ ठेवून पात कापावी। त्यानंतर 3 ते 4 दिवस कांदा सावलीत सुकवावा। एका हेक्टरला सुमारे 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळू शकतं। कांद्याचा भाव हा कांद्यासारखाच आहे, वाढला तर ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणि उतरला तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, ह्यातला मध्य साधणं गरजेचं आहे। सध्या कांद्याचा विषय तापलेला आहे। उत्पादन जास्त आणि मुबलक असताना अचानक निर्यात बंदी लागू झाली आहे। त्यावर लवकरच फेरविचार केला जाईल अशी अपेक्षा आहे, कारण कांदा पीक शेतकऱ्याला या मंदीच्या काळात नफा मिळवून देऊ शकतं। कांद्याचे भाव ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्याला मिळाले ही नुकतीच घडलेली चांगली गोष्ट आहे। त्यामुळे कांदा पीक घेणार असाल तर बिनधास्तपणे घ्या, कारण भारतीय स्वयंपाकात आणि राजकारणातही कांद्याची मागणी कधीच कमी होणार नाही। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।